माझं नाव अल्विन पाटेकर आहे. मी विरार मुंबईवरून आलो आहे आणि प्रथमतः आम्ही 21-24ची आम्ही जी पूर्ण बॅच आहोत, आम्ही तुम्हाला टाळ्या वाजवून तुम्हाला थँक्यू बोलतो. कारण जे तुम्ही आज इकडे ज्या हॉलमध्ये जे 200 लोक बसलेले आहेत आणि माझा विश्वास आहे हे 200 लोक जे आहेत हे तुम्ही आता जे 4 दिवसाचे जे तुम्ही ते वर्कशॉप घेतला इकडे, ते बेसिकली हे तुम्ही एंटरप्रेन्योर्स बनवलेले आहेत, उद्योजक बनवलेले आहेत. ते हे भावी उद्योजक आहेत आणि हे तुम्हाला ॲक्च्युली येणाऱ्या काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये हे तुम्हाला हे मिलियनर्स दिसणार आहेत. हे मिलियनर्स आहेत. आणि हे मी का बोलू शकत आहे, कारण हा जो 4 दिवसाचा जो तुम्ही वर्कशॉप आहे आणि पहिलं जे तुमचं वाक्य निघालं की आपल्याला शिकार करायची आहे, ठीक आहे, आणि शिकार तुम्ही शिकवली आता आम्हाला फक्त ते रानात जाऊन ते आम्हाला ते एक्झिक्यूट करायचं आहे. तर आता आम्ही परत जेव्हा मी जाऊ आणि जे तुम्ही आम्हाला सेटअप दिलेला आहे ते जेव्हा करू तर डेफिनेटली येणारे अजून भरपूरसे आमच्याद्वारे पण आम्ही अजून भरपूर रेफरन्सेस देऊ, मिलियनर्स बनवू. तो बेसिकली मी एका नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीमध्ये कामाला आहे आणि एक असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी काम करत आहे आणि सध्या तरी मी ॲक्च्युली रेजिग्नेशन दिलेलं आहे. तर माझा प्लान हेच होता की येऊन पुढे स्वतःचा काहीतरी बिझनेस सेटअप टाकायचं. तर मला माझा सेल्स DSA आणि प्लस लीगल कलेक्शन्स, बेसिकली मी लॉ पण करत आहे, आता फायनल इयरला आहे. तर मला माझं स्वतःची लॉची प्रॅक्टिस पण करायची आहे आणि असे भरपूरसे माझी विजन मी घेऊन आलो होतो. तर मी एका मुंबईमध्ये 40मध्ये लहानसा मोठा झालेला मी आहे. तर गरिबी काय आहे आणि महाराष्ट्रीयन आपल्या ह्याच्यामध्ये कल्चरमध्ये कसं आहे की मुलाला फक्त मोठं करायचं, त्याला ग्रॅज्युएट करायचं आणि कामाला लावून टाकायचं, तू सर्व्हिसला लागलं म्हणजे झालं, ठीक आहे. आणि आपण फक्त एक मीडियाकॉर लाईफ आहे आणि मला ती मीडियाकॉर लाईफच्या पुढे जायचं आहे. कारण माझे आजोबा पण काम करत होते, माझे वडील पण काम करत होते, मी पण काम करत आहे. पण माझी येणारी जी जनरेशन आहे ती काम नाही करणार, तर ती लोक त्याच्याकडे येऊन काम करतील. तर ती जी मानसिकता आहे ती मला पुढे पोचवायची आहे. आणि जे तुम्ही जे आता वर्कशॉप जे घेतलं आहे हे फुल प्रूफ सेटअप आहे. मार्केटमध्ये खूप सारे ट्रेनर्स मी 2 दिवसाआधी पण बोललो मी की भरपूरसे ट्रेनर्स अवेलेबल आहेत, भरपूरसे सेटअप्स देतात. त्याच्यामधले तुम्ही प्राइस ॲक्शन वगैरे भरपूर सांगितलं जे ॲक्च्युली मी फॉलो करत होतो. पण आता मला वाटतं ते प्राइस ॲक्शन आता ते माझ्यासाठी ती हिस्ट्री झालेली आहे. कारण आता फक्त कॉमोडिटी मी ट्रेड केले नव्हतं. मी 2014पासून मी ट्रेडिंग करत आहे. वेदांता वगैरे भरपूरसे चांगले ब्ल्यू चिप फंड्स मी घेऊन ठेवलेले आहेत. पण त्यानंतर कॉमोडिटी मी कधी हात घातला नाही. आणि इकडे येण्याचं कारण माझं फक्त एक होतं. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जोश टॉक्समधला तुमचा जो व्हिडिओ होता तो एक ॲक्च्युअल इन्स्पिरेशन आहे सर. इट इज ॲब्सोल्यूट इन्स्पिरेशन. आय मीन झिरो टू हिरो. ॲक्च्युली ते एवढं इन्स्पायर केलं की मला इकडे यावंच लागलं की लेट मी सी दॅट हिरो. ओके. आणि इकडे आल्यानंतर आणि हा जो सेटअप जो तुम्ही देत आहात आणि फुल प्रूफ आहे. कारण बाकीचे मार्केटमधले असलेले ट्रेनर्स हे कधी सांगत नाही की तुम्ही एंट्री या ठिकाणी घ्या आणि एक्झिट इकडे करा, तुम्ही स्टॉपलॉस या ठिकाणी लावा, तुम्ही प्रायमरी टार्गेट इकडे लावा, तुम्ही सेकंडरी टार्गेट इकडे घ्या, तुम्ही तिकडे लॉंग जा, पोझिशन घेऊन तुम्ही करा. हे कोणीच एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही. सो हॅट्स ऑफ टू यू अँड थँक्यू सो मच सर.